अमरावती जिल्हा परिषदेत नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून अनेकांकडून पैसे उकळण्यात आले। धक्कादायक म्हणजे यात फसवणूक झालेल्या पुरुषोत्तम बोराडे या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे। हुबेहूब कागदपत्र आणि सही शिक्का तयार करून अनेकांची फसवणूक करण्यात आली। अजय खोबरकरनं हे आमिष दाखवत 6 लाख रुपये उकळले। हे पैसे उभे करण्यासाठी बोराडेंनी आपले दागिने विकले, कर्जही घेतलं। एक दिवस माझं बोलणं झालं होतं त्या मॅडमशी। मी सांगितलं हे अशा गोष्टी करतात, म्हणजे मरण्याच्या गोष्टी करायच्या। तर त्या मॅडम म्हणाले की बाबूजी माझ्या मुलासारखे आहे, मी काही होऊ देणार नाही म्हणे, मी त्यांना नोकरी लावून देईल म्हणे। त्यानंतर पुन्हा त्यांनी फोन उचलणं बंद केलं होतं। फसवणुकीच्या या रॅकेटची मास्टर माइंड असल्याची बतावणी करायची। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर बोराडेंनी आपल्या पैशांची मागणी चंद्रकला खर्डेकरकडे केली, मात्र तिनं बोराडेंशी संपर्कच तोडला। अखेर कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बोराडेंनी आत्महत्या केली। या प्रकरणात आणखी किमान 24 तरुणांची 95 लाखांना फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। जावक नंबर वगैरे सर्व बरं होते, शिक्का वगैरे सर्व होता। तर आम्हाला असा 1 रुपयाचा पण असा विश्वास म्हणजे काही वाटला नाही की हा काम फेक असेल म्हणून। मला इथपर्यंत वाटलं होतं की माझं 90% काम झालेलं आहे। पण त्या व्यक्तीने आम्हाला जेव्हा तिसरा लेटर जेव्हा जाऊ नका म्हटला तेव्हा आम्हाला पूर्ण डाऊट झाला की आम्हाला काम फेक वाटलं। या रॅकेटमध्ये सापडलेल्या तरुणांना अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून फोन आणि SMS येत असत। त्यामुळे फसवणुकीच्या या प्रकरणात तिथले वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत का याचा शोधही घेतला जातोय। पोलिसांनी चंद्रकला खर्डेकर, अजय खोबरकर आणि नरेश खुंडकर या तिघांना अटक केली आहे। याच्यात काय जे काही सरकारी वरिष्ठ अधिकारी जे काही असतील, कोणी सहभागी असतील, त्याचाही तपासामध्ये शोध घेतला जाईल आणि जर ते खरोखर त्याच्यात आरोपी असतील तर त्यांना सुद्धा गुन्ह्यामध्ये अटक करून कोर्टात पाठवलं जाईल। अशा प्रकारे फसवणूक करून एका व्यक्तीला मृत्यूच्या दारात ढकलणं पाप आहेच, मात्र अशा प्रकारे पैसे भरून नोकरी मिळवण्याची वृत्तीही धोकादायकच आहे। बहुतांश प्रकरणात फसवणूक होते हे माहीत असून देखील नोकऱ्या मिळवण्यासाठी पैसे भरून प्रयत्न करणाऱ्यांनी देखील यातून योग्य तो धडा घ्यावा। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।